सगळ्यांना दंडवत प्रणाम. तर सकाळी माझा नाश्ता वगैरे झाला होता आणि सुट्टीचा दिवस म्हटलं की खूप सारे पेंडिंगची कामं असतात आमची. म्हणजे काय होतं, ह्या दोघींना घेऊन म्हणजे छोटी छोटी जवळची कामं असतात तर मी किती घेते करून, पण जेव्हा बाहेर कुठं जायचं असतं ना तर तेव्हा आमच्या बाबाच आमच्यासोबत लागतात आम्हाला. आणि मग आज सुट्टी होती, आम्हाला जायचं होतं मंदिरामध्ये, कारण शिवण्याचा बड्डे होऊन पण बराच दिवस झालं होतं. आम्ही मंदिरात गेलो नव्हतो. आणि जेव्हा माझ्या मुलींचे बड्डे असतात ना तेव्हा तर काही ना काही गोष्टी आम्ही दान करत असतो. त्याचे काही मी व्हिडिओ वगैरे अजिबात म्हणजे शूट घेत नाही आहे, कारण मलाच ते बरोबर नाही वाटत म्हणून. कारण आपण एखाद्या वेळेस एखादी गोष्ट दान करतो तर त्याचा दिखावा करू नये, बस इतकंच म्हणणं असतं आपलं. कारण जसं म्हणतात ना की एका हाताने केलेलं दान दुसऱ्या हाताला माहीत नसावं, थोडक्यात तसाच काही तो प्रकार. त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो तर बाबांचं आमच्या काम चालूच असतं, म्हणजे त्यांचं काही सोसायटीचं असेल किंवा त्यांच्या चॅनलचे त्यांचे व्हिडिओ, याचं काम कंटिन्यू चालू असतं. आम्ही निघालो होतो बाहेर, दोघींना सेम सेम ड्रेस घातले होते. शिवण्यानं पटकन घातला होता, पण सर्वज्ञाला काही केल्यानं हा ड्रेस घालायचाच नव्हता. तर खूप छान दिसतो हा ड्रेस त्यांना, पण सर्वज्ञाचं म्हणणं असतं की टोचतोय आणि नको तेव्हा घालून फिरते. तुम्ही मागच्या एका व्हिडिओमध्ये बघितलेच असतील, म्हणजे शिवण्या सर्वज्ञाचे आजी आजोबा जेव्हा गावाकडं आलते ना तेव्हा त्यांनी सिटीमधून आणले होते दोघींना सेम सेम, आणि खूप क्यूट दिसत होत्या दोघी पण सेम ड्रेसमध्ये. आता निघालो होतो मंदिरात जाण्यासाठी आणि त्याच्यानंतर आलो खाली पार्किंगला. पावसाचं आता आमच्याकडे काही फोर व्हीलर नाही, त्यामुळे आम्ही टू व्हीलरनेच आपलं जात असतो. म्हणजे पावसाच्या अगोदर जाऊन यावं अशा हिशोबाने आम्ही निघालो होतो. आभाळ आलं होतं पण पाऊस काही नव्हता. पण पुण्यात असं होतं ना की कधी पाऊस येईल याचा काही भरोसा नाही. आणि आमच्या इकडं ना ड्रेनेजची कामं चालू आहेत रस्त्याने, त्याच्यामुळे वन साईड चालू असते. आणि हे बघा, हे सगळं असं उकरून ठेवले खूप दिवस झालं, म्हणजे 1-2-3 महिन्यापासून ही कामं चालू आहेत, पण हे कधी संपतात माहीत नाही आहे. सकाळचं तर स्कूल असते ना तेव्हा खूप जास्त ट्रॅफिक होतं, काय विचारू नका. आणि हे बघा, हे तर इतकं ट्रॅफिक. आता आलो होतो, सर्वज्ञाला पोलिओ द्यायचा होता, पण तिथं मंदिरामध्ये खूप गर्दी होती, म्हणून म्हटलं अगोदर आपण देवाला जाऊन येऊया आणि मग नंतर सर्वज्ञाला पोलिओ देऊया, तोपर्यंत गर्दी पण कमी होईल. नवले ब्रिजला आलो, त्याच्यानंतर तिथलं ट्रॅफिक, मग मंदिरामध्ये पोहोचलो. आणि हे आहे आंबेगावमधलं द्वारकाधीश श्रीकृष्ण महानुभव मंदिर. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच होतं. आणि आम्ही आहे महानुभवपंथीय, म्हणजे श्रीकृष्ण भक्त. तर मंदिरामध्ये छान दर्शन वगैरे घेतलं, अर्धा तास तिथं बसलो. त्याच्यानंतर जे काही आमची कामं होती ती केली. आणि जाताना हायवेनीच दिसलं होतं की खूप छान तिथं फणस होते, पायनॅपल होते विकायला, ताजे ताजे आले. म्हटलं जाताना घेऊन जाऊया, म्हणून ते घेतले. आणि त्याच्यानंतर मंदिरामध्ये आलो, काहीच गर्दी नव्हती. पटकन सर्वज्ञाला डोस दिला, पोलिओ होता. आणि मग घरी आलो. येता येता त्या किराणा दुकानामधून मी झाडूसुद्धा आणला होता. खूप दिवसापासून मी झाडू शोधत होते, मला बांधलेला झाडू पाहिजे होता, पण तो काय मिळाला नाही. पण जो नट बोल्टवाला असतो ना, स्क्रूवाला, तो मिळाला. म्हटलं ठीक आहे, काहीच नसण्यापेक्षा आपण हा तरी नेऊया. आणि खरं सांगायचं ना तर मला घालाचा झाडू अजिबात आवडत नाही आहे, जो फायबरचा असतो तो. एकतर त्याच्याने कचरा व्यवस्थित निघत नाही आहे आणि सगळी केसं जी असतात ना घरातली ती त्याला चिटकून राहतात. म्हणजे तो वॉशेबल असतो पण पूर्ण कचरा त्याच्याने निघत नाही, म्हणून तो मला आवडत नाही. फणस वगैरे आम्ही सगळ्यांनी खाऊन घेतला छान. बाबांना मँगो वगैरे कट करून दिला. आणि दाखवत होती की बाबा मला डॉक्टर काकांनी काय केले बघ. म्हणजे पोलिओ दिल्यानंतर जी शाई लावली होती ना तर त्याचं तिला खूप कौतुक वाटत होतं. म्हणजे आता तिचे बरेच डोस झालेत, पण तिला आता आता थोड्या गोष्टी कळायला लागल्यात ना, त्याच्यामुळे तिला छोट्या छोट्या गोष्टींचं खूप कौतुक असतं. आणि याच मुलांच्या आनंदामध्ये आपण आपलासुद्धा बालपण जगत असतो, आनंद बघत असतो, बरोबर ना. म्हणजे असतं की बाबा मुलांच्या छोट्या छोट्या गोष्टीचं आईबापाला खरंच खूप कौतुक असतं. आणि एकदम पावसाचं वातावरण झालं, आभाळ वगैरे आलं, सगळीकडं ढग आणि सगळा अंधार पडला. म्हटलं आता काल पोरांचे कपडे धुतले होते, पटकन काढून ठेवूया. तर मग मी तेच कपडे गोळा करत होते, कारण सगळ्या ग्रिलवरनं कपडे वाळत घातलेले असतात. बाल्कनीमध्ये वर पत्र्याला काही दोऱ्या वगैरे नाहीत, एखादी फक्त दोरी आहे. म्हणून आता कपडे तर आणले आणि तुम्हाला मी दाखवते ना जरा कसा झाला आहे बघा. म्हणजे पावसाचं वातावरण झालं, असलं भारी वाटतं ना की बाल्कनीतून उठायलाच नको वाटतं, इतकं मस्त वाटतंय. पण बसून वेळ लागत नाही. आणि हा पावसाचा नजारा जास्त वेळ बघत बसून पण चालत नाही, कारण कामाला लागावं लागते. आपली कामं पडलेली असतात ती कोण करणार, बरोबर ना. म्हणून आता म्हटलं जाऊ दे, आज जाऊन आपली कामं करूया. आणि हे आमच्या बाल्कनीमधला व्ह्यू आहे. ही जी शिवाजी महाराजांच्या म्हणजे हा जे छोटा स्टॅच्यू आहे ना, जो राजमुद्रेवरचा, खरंच तो खूप भारी दिसतो. हे माझी छोटंसं गार्डन आहे, म्हणजे जी ठराविक झाडं असायला पाहिजे ती झाडं आहेत माझ्याकडे. पण जास्त कुंड्या ठेवायला आमच्याकडे सोसायटीमध्ये ग्रिल बाहेर काढायला अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे थोडक्याच कुंड्या मी ठेवल्यात. आणि भरपूर साऱ्या कुंड्या माझ्याकडे शिल्लक आहेत. मला खूप सारी झाडं लावायची आहेत, पण कुंड्या ठेवायचा प्रॉब्लेम आहे. या 2 ग्रिलवरती ठेवल्यात, त्यासुद्धा आता पावसाळ्यात खाली घ्याव्या लागतील, कारण वाऱ्यामुळे त्या खाली पडू शकतात. आणि आमचं जे घर आहे ना ते अगदी डोंगरापासून जवळ आहे, त्यामुळे पावसाळ्यामध्ये हा डोंगराचा व्ह्यू खरंच
खूप भारी असतो बघण्यासारखा. म्हणजे हे जे सुख आहे ना ते खरंच कुठंच नाही आहे. असलं भारी वाटतं ना. तर म्हटलं चला आता हे सुख काही जास्त वेळ टिकणार नाही, आपलं कामाला लागलं पाहिजे. म्हणून घरामध्ये आले, सगळे कपडे वगैरे घड्या करून ठेवले. आणि शिवण्या सर्वज्ञाचं काय होतं माहिती आहे का, कुठं बाहेर जायचं म्हटलं ना की त्यांचं असं असतं की घालणारे एक ड्रेस पण बाकीचे 7-8 ड्रेस उचकून ठेवणार. शिवण्या पाहिजे तो घालते, पण सर्वज्ञाची मात्र खूप मस्ती चालू असते. हे नको टोचते, ते नको, मला बड्डेचा पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, सगळं चालू असतं तिचं. आणि सर्वज्ञाची डेलीची कपडे बास्केटमध्ये असतात. कारण म्हणजे विस्कटती वगैरे ना ती, त्याच्यामुळे मग मी त्याच्यात भरून ठेवते. एक दिवसाआड वगैरे आवरून ठेवायचं ते व्यवस्थित घड्या करून. पण दिवसातून 3-4 वेळा कपडे बदलतात, त्यामुळे ते पसारा तर करून ठेवतेच. आता हिचं चाललं होतं मध्ये आईला काम करू लागायचं. त्याच्यानंतर जे असं बाहेर वगैरे जाताना लिहायचे नवीन कपडे असतात ना, तर ते मी तसले मिशोवरून काही कपडे ठेवायचे जे हे असतात ना ऑर्गनायझर, ते मागवले होते, त्याच्यात ठेवते. आणि जे खूपच चांगले कपडे असतात म्हणजे चांगले महागाचे असतात ना, ते कपडे मी बॉक्समध्ये भरून ठेवते, जेणेकरून ते व्यवस्थित राहतात. एका बॉक्समध्ये 1 किंवा 2 ड्रेस छान बसतात व्यवस्थित. आणि मला ती सवय लागली, जेव्हा माझ्याकडे कपाट नव्हतं ना तेव्हा मी बॉक्समध्ये कपडे ठेवायचे, म्हणजे जे कपड्यांचे बॉक्स असतात त्याच्यामध्येच. तर ती सवय मला आता पण आहे. आणि हे जे दिसते ना तुम्हाला ऑर्गनायझर, तर ते मी मिशोवरून घेतले. खूप सारे कपडे बसतात याच्यात. तोपर्यंत पाऊससुद्धा सुरू झाला. अजून मी कामावरती तोपर्यंत पावसाचं आगमन झालं. आणि आता पुण्यामध्ये झाला आहे पाऊस सुरू. आता मी स्वयंपाक करत होते आणि यांचं चाललं होतं पायनॅपल कापायचं. बघू म्हटलं कसं निघते, तरी गोड वगैरे आहे का, कारण टमटम भरून आलं होतं आणि दिसायला तर खूप छान दिसत होते, एकदम पिकल्यासारखे. अगदी मस्त सुवास येत होता आणि खूप सारी गर्दी पण होती हायवेला. म्हटलं घेऊया 2, असे काही जास्त महाग नव्हते, 100ला 2 होते. आणि मस्त आज आमच्याकडे मेनू होता मकरची भाकरी आणि डाळ कांदा मटकीच्या डाळीचा, जो की आमच्याकडे सोलापूर भागामध्ये बनवतात. खूप स्पेशल रेसिपी ते आमच्या इकडची. भाजीला काय नसेल की एकतर मटकीच्या डाळीची आमटी बनवा किंवा मग डाळ कांदा बनवा. त्याच्यानंतर मस्त जेवायला वगैरे वाढून घेतलं. आणि पायनॅपल आणलं होतं गोड असेल म्हणून, पण ते इतकं आंबट होतं आणि इतकं वेगळी चव होती ना त्याची, ते खाल्लं नाही तसंच पडलं. दिसायलाच फक्त देखणं होतं, बाकी चव मात्र काय त्याला काहीच नव्हती. आता हे आमचं गावाकडून आणलेलं गेल्या वर्षीचं लोणचं आहे आणि खरंच अजून ते खूप चांगलं आहे, म्हणजे अजिबात खराब वगैरे झालेलं नाही आहे. कोणी आमच्याकडे लोणचं खात नाही, पण कधी तर ठीक आहे खातो आम्ही. तर आजचा मेनू होता मस्त असा गावरान डाळ कांदा, त्याच्यासोबत कांदा, लोणचं आणि मस्त अशी मकईची भाकरी. आम्ही सगळ्यांनी छान जेवण केलं. आणि पाऊस तर येऊन गेला होता, पॅसेजमध्ये खूप सारं पाणीसुद्धा साठले. आणि बाबा निघाले होते बाहेर, तरी आमचं वादळ मागं लागलं होतं की बाबा मला तुमच्यासोबत यायचं आहे म्हणून. आणि बाहेर पॅसेजमध्ये ना थोडं एका बाजूला उतार आणि एका बाजूला चढ असल्यामुळे पाणी खूप साठतं तिथं, आणि जिथून पाईप आहेत ना तिथून पाणी जात नाही आहे, म्हणजे ढकलावं लागतं. तर मी तेच करत होते. आता हा कॉमन पॅसेज आहे आमच्या घरापासून, म्हणजे थोडासा पलीकडे आहे. तरी पण पाऊस आला की म्हणजे कोणी पण जे अगोदर बाहेर येईल ते पाणी ढकलतात, कारण आपलीच मुलं तिथे खेळतात आणि बाहेरची जी फरशी आहे ना तर ती लगेच घसरते. त्याच्यामुळे मग मुली बाहेर खेळायला वगैरे पळतात, किंवा दिसत नाही आहे फरशीवरचं पाणी, मुलं तसेच पळायला जातात, घसरून पडतात. म्हणून पटकन वायपर आणला आणि म्हणलं लगेच पाणी सारून घेऊया, म्हणजे तोपर्यंत ते हडकेल आणि मग म्हणजे वाळेल, आणि थोड्या दिवसांनी लगेच, थोड्या वेळाने लगेच मुलंसुद्धा त्याच्यावरती खेळतील. आता बाबा गेले होते, आईनं पण पाणी खेळू दिलं नव्हतं. तर हे बघा आमचं पिल्लू कसं रुसून बसलं होतं. आणि तिचा रुसायचा म्हटलं ना की तोच कप्पा असतो, तिथं जाऊन बसते. नंतर शिवण्याला अभ्यासाला बसवलं होतं मी, तिचा अभ्यास राहिला होता म्हणून. माझीसुद्धा कामं होती, भांडी वगैरे घासायची, पण म्हटलं अगोदर तिचा अभ्यास घेऊया. आणि आता ना सगळा अभ्यास मोबाईलवरती येतो आहे, पण मी तिच्या हातात मोबाईल नाही देत. तर मोबाईलवरती तिला म्हणजे होत पण नाही, अभ्यास करायला थोडंसं अवघड जातं म्हणून मी असे रफ पेज असतात त्याच्यावरती लिहिते आणि मग ते बघून ती तिच्या नोटमध्ये उतरवते. आता या अप्सराच्या पेन्सिलचा बॉक्स कालच आणला होता, पण यातली अर्धी पेन्सिल तर टोक करूनच तुटली. आणि प्रत्येक वेळी असंच होतं. आणि मी शिवण्याला ओरडते की शिवण्या तू पेन्सिलचं काय करते, इतक्या पेन्सिल तू का वाटोळं करते, किंवा तुझ्या लगेच कशा संपतात, तू हरवून येते का, असं मी तिला ओरडायची. पण जेव्हा मी आज नवीन पेन्सिल काढली, त्याला टोक केला 3 वेळा, आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की खरंच ह्या पेन्सिलच खराब आहेत म्हणून. डार्क लिहितात, पण लिहायला गेलं की टोक कटकन जातो. माहीत नाही काय प्रकार आहे याचा. शॉर्पनरसुद्धा त्याच ब्रँडचा वापरतो आहे आम्ही, जो की बॉक्समध्ये लावलेला असतो तो वापरला, दुसरा पण वापरून बघितला, पण पेन्सिलला टोक होत नाही. म्हणजे टोक तुटतात, त्याच्यामुळे टोक करूनच पेन्सिली तुटतात. तुम्हालासुद्धा असा अनुभव आहे का, असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि एक सजेस्ट करेन की म्हणजे माझा अनुभव मी शिवण्याला किती ओरडायचे त्याच्यानुसार, तुमच्या मुलांना ओरडण्याच्या अगोदर एकदा त्या पेन्सिल किंवा त्यांचा अभ्यासाचा आहे ना तर ते चेक करा. म्हणजे आपण खूप ब्रँडेड घेतो आहे, मान्य अप्सरा ब्रँड आहे, आपण वापरतो, पण ते सुद्धा असं निघते फुसकं, म्हणजे काय करणार त्याला. मुलांना ओरडून तर काही दोष नाही आहे, बरोबर ना.
शिवण्याचा अभ्यास घेत होते. बाबा आल्यानंतर मी तेच बाबांना पेन्सिलचं सांगत होते, तर बाबा घेऊन आलेले रेनकोट. कारण आता पाऊस सुरू झाला आहे आणि बाबांचं आमच्या जे ट्रॅव्हलिंग आहे ना ते खूप जास्त अंतर आहे आणि त्यांना टू व्हीलरवर जावं लागतं. म्हणजे कमीत कमी 1-1.5 तास तरी ते गाडीवर असतात. म्हणजे 2.5-3 तास त्यांच्या ट्रॅव्हलिंगमध्ये जातात, तेवढा वेळ ते गाडीवर असतात. आणि पुण्यामधला पाऊस म्हणजे काय चिटचिट कंटिन्यू लागून राहते. घराच्या बाहेर पडायचं म्हटलं की रेनकोटशिवाय नाही पडता येत. म्हणून ते चांगला असा रेनकोट घेऊन आले होते आणि छान होता रेनकोट. पहिलावाला पण होता, पण तो पाहिजे तसा त्यांना कम्फर्टेबल वाटत नव्हता, भिजत होतं त्याच्यामधून. त्यामुळे त्यांनी मग दुसरा रेनकोट घेऊन आले होते. कारण पावसापाण्याचे दिवस आहेत, आपली स्वतःची सेफ्टीसुद्धा तेवढीच महत्त्वाची असते. आणि जर तुम्ही गाडीवरून जात असाल तर मग तर काही विचारूच नका. आता बाहेर पाऊस पडत होता, म्हटलं मस्त अशी बटाटे भजी बनवूया. कांदा भजी, गोल भजी तर नेहमीच बनवते, पण म्हटलं ठीक आहे आज बटाटे भजी बनवूया, शिवण्याची फरमाईश होती. मस्त असं पटकन मी भजी तळायला घेतलं. तर पलीकडचा पसारा इग्नोर करा, कारण शिवण्याचा अभ्यास घेत बसल्यामुळं मग ते माझं काम राहिलेलं आहे. राहतं कधी कधी, असं नाही की घरातली कामं सगळी वेळेत होतात वगैरे, असं अजिबात नाही. पहिलं प्राधान्य असतं माझ्या मुली, त्यांचा अभ्यास, त्यांचं खाणंपिणं, नवऱ्याचं खाणंपिणं आणि मग बाकीची घरातली कामं तर दिवसभर होतच राहतात. भांडी किती जर वेळा घासली तर ती तेवढ्या वेळा पडतातच. त्याच्यामुळे काय, आता केलं तरी आपणच, नंतर केलं तरी आपणच. आणि सुट्टीचा दिवस असलं की बाकीची कामं असतात, मग सगळे घरी असले की त्यांना पण वेळ द्यावा लागतो. आणि हे मस्त असे गॅलरीत बसून बटाटा भजी खात होते. आणि तुम्हाला खरं सांगू का, हे जे सुख आहे ना ते कितीही पैसे दिले तर तुम्हाला कुठंच मिळणार नाही. जो आपलं कुटुंब आहे त्यांच्यासोबतचा आनंद असेल. आणि माझं काय होतं, म्हणजे मी कुठल्याही गोष्टीला कितीही राबायला तयार असते, मग ती काही पण असू दे. खायचं असेल तर मग करू नका, दररोज 4 टाईम खात असेल ना तर मी नक्कीच बनवून देईन, नक्कीच. माझ्या मुली असो किंवा बाबा असो, मस्त असे ते खात होते बाल्कनीमध्ये बसून. तुम्हाला बाहेर व्ह्यू दाखवते मी, अगदी बारीकसा. पाऊस येतो आहे, मोठा पाऊस येऊन गेला आहे आणि मस्त बाल्कनीमध्ये बसून गरमागरम बटाटा भजी सोबत तळलेली मिरची, मस्त आम्ही सगळ्यांनी छान एन्जॉय केली. त्याच्यानंतर म्हटलं आता बसून चहा घेऊया. आणि असा कधीतरीच वेळ मिळतो आम्हाला की खूप दिवसानंतर आम्ही बाल्कनीमध्ये बसून चहा पित होतो. आणि आमची आता शिवानी आमची कॅमेरामन असते जेव्हा आमच्या दोघांचं शूट घेते तेव्हा. आणि तिला पण सवय झाली, त्यामुळे छान शूट घेते ती. त्याच्यानंतर बाबांना म्हटलं तुम्ही भाजी घेऊन या, तर ते बोलले नको तू चल आणि सोबत मी नेतो तुला. म्हणजे यांचं असं असतं की नको तू सोबत चल आणि मग घेऊन ये. आणि झील चौकात जो बाजार भरतो ना, तर तिथं आम्ही गेलो होतो भाजीपाला आणायला. पावसाचं वातावरण झालं होतं, म्हटलं पटकन घेऊन येऊया. थोड्याच भाज्या घ्यायच्या होत्या, ज्या की पालेभाज्या ऑनलाईन नाही त्या चांगल्या मिळत. म्हणजे अगोदर मिळायच्या पण आता येत नाही आहेत आणि थोड्याशा महाग पण आहेत. म्हणून म्हटलं आपण बाजारातून घेऊन येऊया. मग बाजारात गेले, थोडासा भाजीपाला घेतला, जसं की पालेभाज्या असतील. मी खूप छान ताज्या पालेभाज्या होत्या. आता घरी जाऊन परत बाकीच्या गोष्टी करायच्यात. आणि जेव्हा बाजारातून भाजीपाला घेऊन येतो ना, ते सुख खरंच वेगळंच असतं, बरोबर ना. पण पालेभाज्या न्यायच्या सोपं आहे, पण घरी नेऊन त्या निवडून ठेव. आता भाज्या घेऊन मार्केटमधून घरी आली मी. पटकन झाडून काढलं, देवपूजा केली आणि पहिला मी शेवग्याच्या शेंगा शिजत घातल्यात आणि कुकर लावला आहे. कारण सर्वज्ञ जर दिवसभर नाही झोपली ना तर मग ती संध्याकाळी लवकर झोपते. आणि तिला जेवायला मग करायसाठी मग मी पटकन स्वयंपाकाला लागले. कारण शिवण्याला पण स्कूल होती आणि म्हटलं दोघींना पण त्रास नको, म्हटलं बाकीची कामं नंतर करू, अगोदर स्वयंपाक करून घेऊया. आणि आम्हाला सोडून बाबा बाहेर गेले ते, त्यांचं काहीतरी काम होतं म्हणून. घरी आले, पटकन इमारता स्वयंपाक केला आणि म्हटलं आता भांडी घासून घेऊया आणि मग भाकरी टाकूया. आणि आमच्याकडे संध्याकाळी भाकरी, आमटी आणि भात असा मेनू असतो दररोज. आणि माझ्या मुलीसुद्धा तेच खातात, त्यांच्यासाठी मी वेगळं असं काही बनवत नाही. ते तिखट भाजी वगैरे खातात. खूप सारी भांडी पडली होती म्हणून म्हटलं पटकन अगोदर भांडी घासून घेऊया. म्हणजे किती जरी वेळा घासली तरी कधीही न संपणारं काम म्हणजे बायकांचं भांडी घासणं, बरोबर आहे की नाही. तुमचं पण असंच होतं का मला सांगा. तर भांडी सगळी घासून झाली. अगोदर हातासारखा मी स्वयंपाक करून घेते आणि मग भाज्या निवडून घेते. कारण एकदा जर का त्या झोपीला आल्या ना तर मग खूप दंगा करतात. एकतर भूक लागलेली असते, झोप लागलेली असते, त्यांना काहीच कळत नाही. त्यामुळे बाकीची कामं तशीच ठेवायची, पण अगोदर त्यांच्या पोटाचं बघावं लागतं. म्हणून मी लगेच स्वयंपाकाला लागले. आणि आजकाल बाहेरच्या गोष्टी खूपच अवॉइड करतो आहे आम्ही, म्हणजे खातच नाही आहे. जेव्हापासून तुकाराम मुंडे साहेबांनी ज्या काही नियम काढलेत किंवा ज्या काही बोगस वस्तू होत्या त्या बाहेर काढल्या, तेव्हापासून खरं सांगायचं तर बाहेरचं खायची इच्छाच मेली. की कुठली जरी गोष्ट खायची म्हटलं ना आता 10 वेळा विचार करावा लागतो की बाबा घेऊ की नको, यात पण भेसळ असेल, खाऊ की नको, असं होतं. याच्या अगोदर पण आम्ही काय असं जास्त बाहेरचं खात नव्हतो, पण कधी तर हॉटेलला जेवायला वगैरे जाणं ह्या गोष्टी चालायच्या. आता सध्या ते सुद्धा बंद आहे.
इवन बाहेरचं वडापाव नाही किंवा काहीच आणत नाही आहे किंवा खात नाही आहे आम्ही. जे काही बनवायचं आहे ते घरी बनवायचं आणि मग सगळ्यांनी खायचं असं असतं. म्हणजे कुठली पण गोष्ट असू दे, प्रत्येक गोष्ट घरीच बनवते मी. तर आणि असं तर साधं सोपं जेवण असतं आमचं. बाहेरचं खाण्यापेक्षा आम्ही भाजी भाकरी चपाती भाकरीला जास्त प्राधान्य देतो. एकतर त्याच्याने पोटसुद्धा भरतं आणि आपण आपल्या घरचं असतं त्यामुळे हेल्दी आणि शुद्ध पद्धतीने ते बनवलेलं सुद्धा असतं. आता माझ्या भाकरी चालू होत्या. छान मस्तपैकी भाकरी करून घेतल्याने खूप छान माझ्या भाकरी फुलतात बरं का. ह्या ज्वारीच्या भाकरीत भाकरी करून भांडी घासत होते तोपर्यंत बाबा आले. आणि आज म्हणजे तुम्हाला खरं सांगायचं तर माझं लग्न होऊन आता डिसेंबरमध्ये 10 वर्ष होतील. आत्ता 9.5 वर्ष झालेत आणि 9.5 वर्षात माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी कुठली तरी गोष्ट सरप्राईज आणली होती. त्या म्हणजे या 2 साड्या घेऊन आले होते त्या मूळचंदमधून. मला माहीत नव्हतं. मला वाटलं की काहीतरी काम असेल सोसायटीचं म्हणून ते बाहेर गेलेत. सांगितलं नव्हतं मला. आणि खरं सांगायचं तर खूप छान दोन्ही पण साड्या होत्या. छान काठापदराच्या साड्या घेऊन आले होते. उद्या वटपौर्णिमा आहे म्हणून. तर असे म्हणजे जे कलर माझ्याकडे नव्हते ते कलर ते घेऊन आलेले. एक होती अशी जो राणी कलर असतो ना तो एक होता आणि एक होती ती येलो आणि त्याच्यावर अशी आकाशी कलरची बॉर्डर होती. खूप छान होत्या दोन्हीसुद्धा साड्या. मला खूप आवडल्या. पण मी त्यांना ओरडत होते की एकच आणायची, 2 कशाला आणल्या किंवा आणायचीच नव्हती. माझ्याकडे होती साडी. इतकं काय बंद पडलेलं नाही आहे. आणि तुम्हाला खरं सांगायचं ना म्हणजे कपड्यामध्ये म्हणा म्हणजे कपड्यामध्ये इन्व्हेस्टमेंट मी अजिबात जास्त करत नाही. म्हणजे ती मला आवडतच नाही आहे ना आपल्याला घालायपुरतं. जेव्हा आपल्याकडे नसेल तेव्हा आपण बघू असं माझं म्हणणं असतं की म्हणजे ते पैसे वायपट जातात असं मला वाटतं. त्यामुळे मी कपड्यामध्ये किंवा इतर गोष्टीमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट नाही करत. जे की आपली आर्टिफिशियल ज्वेलरी असते त्याच्यामध्ये सुद्धा मी 1 रुपयासुद्धा इन्व्हेस्ट करत नाही. म्हणजे ते मलाच आवडत नाही. इव्हन घालायलाही नाही आणि घ्यायलाही नाही आहे. एकतर घेऊन ते घरात पडून राहणार, आपल्याला घालणं होत नाही म्हणून ते घ्यायचंच नाही असं माझं असतं. त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं आणि म्हटलं पटकन भाजी निवडून घेऊया. कारण भाज्या तर आणल्या होत्या पण त्या निवडूनसुद्धा ठेवाव्या लागतात. दुसऱ्या दिवशीपर्यंत तशाच ठेवल्या तर त्या पूर्ण खराब होऊन जातात. आणि मला वाटतं की आपण इतके पैसे देऊन आणतो तर ते वाया नाही गेलं पाहिजे. मग रात्री 12-1 वाजल्या तरी मी सगळ्या भाज्या निवडून अगदी फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवून मगच झोपते. आता माझ्या भाज्या निवडायचं चालू होतं तोपर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल आमच्या शेजारी जो दादा राहतो ना कृष्णा, त्याचे पप्पा कराडवरून आले होते आणि त्याने मस्त असा ओरिजिनल सातारी पेढा आणला होता. असला भारी होता ना. आणि सर्वज्ञाला पेढा खूप जास्त आवडतो त्यामुळे ती बॉक्सच घेऊन बसलेली आणि कुणाला देतच नव्हती की मला पप्पाने आणले आणि मी खाणार म्हणून. म्हटलं ठीक आहे त्याच्याकडं कसं तर गोड बोलून तो पॅकेट काढून घेतलं. मी शिवण्याचा स्कूलचा युनिफॉर्म इस्त्री करत होते. तर त्याच्यानंतर तिला वाटलं की आता दीदी स्कूलला जाणार आहे आणि काय होतं संध्याकाळच्या वेळेस मी ही सगळी कामं करून ठेवते. जसं की तिची बॅग भरणं असेल, रुमाल असेल किंवा युनिफॉर्म वगैरे इस्त्री करून बाहेर टेबलवर सगळ्या गोष्टी सॉक्स वगैरे आणून ठेवते म्हणजे सकाळी पळापळी होत नाही म्हणून. तर मी तिची बॅग वगैरे भरली होती म्हणून सर्वज्ञाला वाटलं की आता दीदी स्कूलला चालली. म्हणून रात्रीची 11:30 वाजेपर्यंत ती दंगा करत होती की मला स्कूलला सोडा म्हणून. आणि हा शिवण्याच्या जुन्या स्कूलचा ड्रेस आहे आणि तिला तो घालायचा असतो. तिला विचारलं स्कूलला तुला जायचं का तर ती बोलते हो पण मला दीदीसोबत आणि दीदीच्या स्कूलमध्ये जायचं आहे म्हणून. म्हणजे इतका दंगा केला की नाही मला स्कूलला जायचं आहे, आई मला चपाती भाजी दे, मला डबा भरून दे. असा खूप वेळ तिचा गोंधळ चालू होता. म्हटलं आता शिवण्याचे कपडे इस्त्री केलेत, माझेसुद्धा 2-3 ड्रेस होते म्हटलं ते पण करून घेऊयात. आणि हिची अशी मस्ती सुरू होती आणि यांच्या मस्तीसोबत माझा दिवस कसा जातो ना मला खरंच कळत नाही आहे. दिवसभर इतकं बिझी असतं, इतके कामं असतात घरात आणि ह्या सोशल मीडियाची कामं करायचं म्हणजे तर खरंच काही विचारू नका. पण आपण स्वतःला कुठेतरी बिझी ठेवतो आहे याचंसुद्धा एक खूप मोठं समाधान असतं बरं का. आणि ते माझ्याकडे आहे. रात्री सुखाची झोप येते की आपण प्रामाणिक कष्ट करतो आहे, काहीतरी काम करतो आहे आणि आपली स्वप्नं असतात ती स्वप्नं बघायला काही पैसे नाही लागत. पण जी बघितलेली स्वप्नं असतात ती मात्र सत्यात उतरवायला पैसाच लागतो बरं का. पैसा आहे तर सगळं काही आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.